हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजचा हा व्हिडिओ आहे महाराष्ट्र स्टेट परीक्षा 2026 साठी प्रिपेअर करणाऱ्या स्टुडंटसाठी. स्पेशली पेपर 2 इकॉनॉमिक्स ज्यांचा आहे त्यांच्यासाठी मी 90 डेज मध्ये कसा तुम्ही अभ्यास कंप्लीट करू शकता महाराष्ट्र स्टेट एक्झामसाठी, त्याचं पूर्ण मार्गदर्शन मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला करणार आहे. अगदी 90 दिवसांमध्ये डे वाईज तुम्ही टॉपिक कुठला करू शकता याचं मायक्रो नियोजन मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये करून सांगणार आहे, जे तुम्हाला 100% सक्सेस मिळवून येईल येणाऱ्या एक्झाम मध्ये. ठीक आहे. सो रिझल्टची डेट 2025 आपल्याला डिक्लेअर झालेली आहे, म्हणजे ऑफिशियल नोटिफिकेशन तसं आपल्याला पुणे युनिव्हर्सिटीकडून आलेलं आहे की 30 तारखेला आपल्याला रिझल्ट येणार आहे. म्हणजे अगदीच उद्याच आपला रिझल्ट तिथे असणार आहे. ठीक आहे. म्हणजे रिझल्ट लागल्यानंतर किंवा रिझल्ट लागण्या अगोदर ज्यांना असं वाटतंय की मला प्रिपरेशन करणं गरजेचं आहे, त्यांच्यासाठी नक्कीच हा व्हिडिओ खूप हेल्पफुल ठरणार आहे. सो लेट्स स्टार्ट विथ द व्हिडिओ. ओके. आता सेशनला स्टार्ट करण्यापूर्वी एक इम्पॉर्टंट सूचना त्या स्टुडंटसाठी आहे जे या एक्झामसाठी प्रिपेअर करतायत. त्यांच्यासाठी आम्ही एक इकॉनॉमिक्स साठी फुल कोर्स घेऊन आलो आहोत. ज्या फुल कोर्स मध्ये आम्ही तुम्हाला देणार आहे संपूर्ण अभ्यासक्रम मॉक टेस्ट, संपूर्ण अभ्यासक्रम नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स प्लस लाईव्ह लेक्चर्स, PYQs आणि पेपर 1 फुल कोर्स. म्हणजे या ठिकाणी तुमचं पेपर 2 सोबतच पेपर 1 चं देखील प्रिपरेशन करून घेतलं जाणार आहे. असा हा फुल कोर्स स्पेशली डिझाईन केलेला आहे ही एक्झाम क्रॅक करण्यासाठी, ज्याची फीस आहे 10,000 रुपीज, बट त्याच्यावर 20% डिस्काउंट प्रोव्हाइड करत आहोत. आफ्टर डिस्काउंट त्याची फीस इतकी होते. बट तुम्हाला आणखीन काही डिटेल्स हवे असतील तर इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करून तुम्ही डिटेल्स घेऊ शकता, किंवा प्ले स्टोर वरून ग्लोबल ऑनलाईन नावाचा ऍप डाउनलोड करा. ऍपच्या सर्च बॉक्स मध्ये जस्ट MSc इकॉनॉमिक्स सर्च करा आणि लगेचच कोर्सला जॉईन व्हा. न्यू बॅच जी आहे 1 सप्टेंबर पासून स्टार्ट होते आपल्या प्रिपरेशन साठी. लेट्स टार्गेट दिस एक्झाम. ओके. ओके. सो 90 दिवसांची अभ्यास योजना कशी असली पाहिजे, याच्यामध्ये आपल्याला काही गोष्टी ज्या आहेत त्या कन्फर्म कराव्या लागतील. ते म्हणजे दररोज 3 ते 4 तास तुम्हाला नियमित अभ्यास करावा लागणार आहे. ठीक आहे. वेदर यू आर वर्किंग किंवा तुम्ही नॉन वर्किंग असाल. ठीक आहे. आता तुम्ही जर वर्किंग प्रोफेशनल असाल तर मी त्यांच्यासाठी स्पेशल एक व्हिडिओ बनवला होता की तुम्ही कशा पद्धतीने तुमचं प्रिपरेशन कंप्लीट करू शकता. म्हणजे त्याच्यामध्ये 90 डेजचं प्लॅनिंग नाहीये, बट येस तुम्ही कशा पद्धतीने प्रिपेअर करू शकता हे तुम्हाला सांगितलंय मी त्याच्यामध्ये. सो ते देखील व्हिडिओ तुम्ही बघू शकता. बट नॉर्मली 90 डेज जर तुम्ही स्टार्ट केलं, समजा आता 1 तारखेपासून रिझल्ट लागल्यानंतर, समजा जर कोणाचा रिझल्ट म्हणजे अपेक्षेप्रमाणे आला नाही किंवा त्यांना असं वाटलं की 1 मार्काने किंवा 2 मार्कांनी हुकला ना, तर नेक्स्ट एक्झामला टार्गेट करायचंय. तर त्यांनी लगेच 1 तारखेपासून आपलं टार्गेट स्टार्ट करायचं आणि तिथून 90 दिवसामध्ये प्रिपेअर करायचंय. कसं करायचंय? 90 दिवस का म्हणतोय आपण? म्हणजे एक्झाम झाली तर ॲटलीस्ट 1-2 महिन्यामध्ये जाऊन, म्हणजे सर्टिफिकेट वगैरे येऊन नोटिफिकेशन यायला 2-3 महिन्यामध्ये जातील. मग तुमचं प्रिपरेशन स्टार्ट होईल आणि जेव्हा नोटिफिकेशन येईल मग तुम्हाला एक्झामची डेट, म्हणजे ॲटलीस्ट तुमची नेक्स्ट एक्झाम जी आहे ती अशीच जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या सीझनमध्ये होणार आहे. तर त्या हिशोबाने 90 डेजचं प्लॅनिंग करून पुढे तुम्ही रिव्हिजन करू शकता आणि इझिली तुम्ही एक्झाम क्रॅक करू शकता. त्यासाठी दररोज तुम्हाला 3 ते 4 तास अभ्यास नियमित करायचा आहे. प्रत्येक युनिटच्या कन्सेप्ट, नोट्स, PYQs वर फोकस करायचा आहे. जेणेकरून कुठलाही क्वेश्चन कशाही पद्धतीने विचारला तर तुम्ही इथे तो क्रॅक करू शकता. यासाठी हे तुम्हाला करणं गरजेचं आहे. शिवाय रिव्हिजन आणि टेस्ट प्रॅक्टिसेस जे आहे ते 20 दिवस त्याच्यासाठी या प्लॅनिंग मध्ये आपण काय केलेलं आहे, राखून ठेवलेलं आहे. म्हणजे 60 डेज मध्ये तुम्हाला तुमचा अभ्यास कव्हर करायचा आहे. उरलेल्या 20 दिवसांमध्ये रिव्हिजन, प्रॅक्टिस, टेस्ट करायचं आहे. म्हणजे उरलेलं म्हणजे असं डायरेक्ट शेवटी नाही हां, मध्ये-मध्ये मेन्शन केलेलं आहे. ओके. सो इथे बघा मी फेज वाईज तुम्हाला इथे एक्झाम्पल दिलेलं आहे. फर्स्ट फेज असेल तुमचा एक 30 दिवसांचा. 1 ते 30 दिवस म्हणजे किती? 1 महिना तुमचा. ठीक आहे. 1 ते 30 दिवसांमध्ये कोर थेअरी जे आहे, मायक्रो, मॅक्रो, मॅथ्स, स्टॅटिस्टिक्स या सगळ्यांचंच तुम्हाला काय करायचंय? कोर करायचंय. कोर म्हणजे काय? जे बेसिक आहे, जिथून तुम्हाला करायचं. त्याच्यामध्ये डे फर्स्ट म्हणजे पहिल्या 10 दिवसांमध्ये मायक्रो इकॉनॉमिक्स युनिट फर्स्ट मधले हे सगळे टॉपिक्स तुम्हाला करायचे आहेत कोर मधले. ओके. कारण ह्याच्यावरती मॅक्सिमम जे क्वेश्चन्स असतात ते ह्या सगळ्या थेरीवरती किंवा ह्या सगळ्या टॉपिक वरती विचारले जातात. कंझ्युमर बिहेवियरल, प्रोडक्शन अँड कॉस्ट, रिस्क अनसर्टनिटी, गेम थेअरी, मार्केट स्ट्रक्चर, फॅक्टर प्राइसिंग, वेलफेअर इकॉनॉमिक्स, पॅरेटो, कार्टर हिक्स, ऍडवर्स सिलेक्शन, मॉरल हॅझार्डस, हे व्हेरी IMP टॉपिक्स आहेत जे इथून आपल्याला कव्हर करायचे आहेत. पहिल्या 10 दिवसामध्ये मायक्रो इकॉनॉमिक्स कव्हर झालंच पाहिजे. आपण जर असं म्हटलो की नाही 90 डेजचा प्लॅन आहे पण ठीक आहे,
माझ्याकडे भरपूर हातात वेळ आहे. तर आपण तिथे मिस केलं, तर मग आपलं जर प्लॅनिंग चुकलं, तर मग पुढे आपण एक्झामच्या वेळेला फसतो. तर त्यामुळे हे 10 दिवसामध्ये मॅक्रो इकॉनॉमिक्सचे हे युनिट्स कंप्लीट करायचे आहे, टॉपिक्स कव्हर करायचे आहे आणि 1 दिवस जे आहे, ती कुठलीही मागच्या वर्षीची प्रश्नपत्रिका घ्या, त्याच्यातले मॅक्रो इकॉनॉमिक्सवरचे जे क्वेश्चन्स आले ते सॉल्व्ह करा. पुढच्या 10 दिवसांमध्ये तुम्हाला 11 ते 20 दिवसांमध्ये मॅक्रो घ्यायचा आहे, म्हणजे समग्र लक्ष अर्थशास्त्र घ्यायचं आहे, युनिट सेकंड, ज्यामध्ये हे जे टॉपिक्स आहेत, नॅशनल इन्कम, क्लासिकल थिअरीज, कन्झम्पशन इन्व्हेस्टमेंट, कोर टॉपिक्स म्हणले ना आपण पहिल्या फेजमध्ये, कोर थिअरीज ज्या आहेत त्या स्पेसिफिकली, ज्या थिअरीज वरती म्हणजे थिअरी अंडरस्टँड करावं लागतात आणि मग त्याच्यातून तुम्हाला सगळं समजलं की त्याच्यावरचा क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करू शकता. तर पहिल्या फेज मध्ये तुम्हाला कोर थिअरीज वरती भर द्यायचा आहे. डिमांड, सप्लाय, मनी, ISL, इन्फ्लेशन, फिलिप्स कर्व, बिझनेस सायकल, मॉनिटरी, फिस्कल पॉलिसी, रॅशनल एक्सपेक्टेशन. 10 दिवसामध्ये पुढच्या मॅक्रो इकॉनॉमिक्स सेकंड युनिट कंप्लीट करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला 21 ते 25 दिवसांमध्ये काय करायचंय, म्हणजे पुढच्या 5 दिवसामध्ये स्टॅटिस्टिक्स आणि इकॉनॉमिक्स कंप्लीट करायचंय. याच्यामध्ये थिअरीज नाहीयेत. हे जे आहे ते तुम्हाला 10th ला सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. ठीक आहे. प्रोबॅबिलिटी काय आहे, सॅम्पलिंग काय आहे, डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्स काय आहे, हायपोथेसिस टेस्टिंग, रिग्रेशन, ब्लू काय आहे, इकॉनॉमिक ट्विस्ट, हे सगळे टाइम सिरीज, हे छोटे छोटे टॉपिक आहे. हे तुम्ही एका म्हणजे 5 दिवसांमध्ये आरामात होऊ शकतो. ठीक आहे. थर्ड युनिट, फोर्थ युनिटला 5 दिवस मॅथमॅटिकल इकॉनॉमिक्स. आता हे काय आहे, थिअरीज नाहीयेत, पण ह्याला तुम्हाला प्रॅक्टिस आवश्यक आहे आणि हे तुमची प्रॅक्टिस कुठून होणार आहे, PYQs मधून होणार आहे. तर ह्याला फक्त एकदा रीड करायचंय, ह्याला फक्त तुम्ही एकदा अंडरस्टँड करायचंय मॅथमॅटिकल इकॉनॉमिक्स मध्ये, ज्याला तुम्ही 4 दिवस देणार आहे, 26 ते 30 दिवस, युनिट 4. ठीक आहे. आता हे 4 झालं. मग सेकंड फेज मध्ये आपल्याला काय करायचं आहे, अप्लाइड इकॉनॉमिक्स. अप्लाइड इकॉनॉमिक्स म्हणजे ज्याच्यामध्ये ट्रेड, पब्लिक, बँकिंग, हे जे ग्रोथ, हे 4 युनिट आहेत ते तुम्हाला सेकंड फेज मध्ये कंप्लीट करायचे आहेत. 31 ते 60 पुढच्या 30 दिवसांमध्ये. ठीक आहे. त्याच्यामध्ये 31 ते 37 दिवसामध्ये इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स कंप्लीट करायचं आहे, युनिट 5. ट्रेड theories, gains from trade, BOP, exchange rate, foreign exchange market, trade policy, WTO, IMF. आता हे मी असं स्पेसिफिक टॉपिक का घेतले, तुम्ही जर सिलेबस चेक केला तर त्याच्यामध्ये खूप डिटेल मध्ये हे स्पेसिफिक टॉपिक याच्यासाठी आहे की याच्यावरती 100% क्वेश्चन पडतातच. ठीक आहे. जर प्रत्येक युनिटला वेटेज आपण दिले की 100 क्वेश्चन असतात आणि प्रत्येक युनिट वरती 10 क्वेश्चन विचारले असतील, तर 7 क्वेश्चन ह्या सिलेक्टेड टॉपिक्स वरती पडतात. उरलेले 3 जे आहेत ते जे छोटे सब टॉपिक्स आहेत त्याच्यामधून येतात. सो त्यामुळे मी ते असे मेन्शन केले, अप्लाइड इकॉनॉमिक्स मधले हे टॉपिक्स तुम्हाला एवढ्या दिवसांमध्ये 7 दिवसांमध्ये करायचे आहेत. उरलेल्या पुढच्या 45 डेज मध्ये मग तुम्हाला पब्लिक इकॉनॉमिक्स करायचं, युनिट 6. मार्केट फेल्युअर आलं, पब्लिक गुड्स आलं, एक्सटर्नॅलिटीज आलं, टॅक्सेशन, इन्सिडेन्स, पब्लिक रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, पब्लिक डेट, बजेट, फिस्कल पॉलिसी, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते तुम्हाला 38 टू पुढच्या 45 डेज पर्यंत करायचं. ठीक आहे. मग 46 टू 50 म्हणजे 5 दिवसांमध्ये पुढच्या मनी अँड बँकिंग, युनिट 7 करायचंय. त्याच्यानंतर पुढच्या 7 दिवसामध्ये ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, युनिट 8 करायचंय, ज्यामध्ये मी स्पेसिफिकली टॉपिक मेन्शन केलेले आहेत. ते टॉपिक तुम्हाला तेवढ्या दिवसांमध्ये करायचंय. ग्रोथ अँड डेव्हलपमेंटला 7 डेज दिलेत, 5 डेज नाही दिले, कारण याच्यामध्ये थेरीज आहेत. ठीक आहे. त्या थेरीज तुम्हाला करायचंय. जसं इथे क्लासिकल अँड मॉडेल डेव्हलपमेंट थेरीज आहेत, ग्रोथ मॉडेल्स आहेत, हे सगळं करायचंय तुम्हाला युनिट 8 मधलं. ठीक आहे. किती, 7 दिवसामध्ये, 51 टू 57 डे. ठीक आहे. 58 टू 60 डेज, उरलेल्या 2 दिवसांमध्ये काय करायचंय, मग तुम्हाला फेज 2 संपतोय तुमचा 60 डेज मध्ये. तर त्यामध्ये तुम्हाला PYQs अँड क्विक रिव्हिजन ऑफ युनिट 5 टू 8, जे युनिट्स तुम्ही अभ्यास केलेले आहेत त्या युनिटचे जे तुम्ही नोट्स काढणार आहात अभ्यास करताना, नोट्स कसे काढायचे, की नोट्स कसे काढायचे, त्याचा सुद्धा तुम्हाला मी एक व्हिडिओ बनवलेला आहे. तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघू शकता. सो त्या क्विक रिव्हिजन नोट्स तुम्ही तुमच्या सेल्फ नोट्स तुम्ही रिवाइज करू शकता. प्लस PYQs दोन्ही करायचं, त्याच्यामुळे तुमचं जे रिव्हिजन आहे ते स्ट्रॉंग होईल. PYQs मुळे तुम्हाला आयडिया येईल की तुमचं किती रिव्हिजन व्यवस्थित झालं. ठीक आहे. 5 टू 8 युनिट या 2 महिन्यामध्ये बघायचे. आता उरलेले थर्ड फेज मध्ये तुम्हाला इंडियन इकॉनॉमी, एन्व्हायरमेंट आणि इंटिग्रेशन. इंटिग्रेशन म्हणजे काय, जे तुम्ही पूर्ण युनिट्स मध्ये 8 युनिट मध्ये शिकलेले आहेत ते तुम्हाला इंटिग्रेट करायला शिकायचं आहे. ठीक आहे. तर 68 टू 80 डेज. आता याच्यामध्ये बघा 68 टू 80 डेज म्हणजे 60, 70, 80, 20 दिवसांच्या प्लॅनिंग मध्ये तुम्हाला 60 ते 65 मध्ये पहिल्या 5 दिवसामध्ये एन्व्हायरमेंटल इकॉनॉमिक्स डेमोग्राफी करायचंय, युनिट 9 करायचंय. पब्लिक गुड्स मार्केट फेल्युअर, कॉस्ट थेरम, कॉस्ट बेनिफिट अनालिसिस, इव्हॅल्युएशन एन्व्हायरमेंट, पॉप्युलेशन थेरीज, फर्टिलिटी, मोर्टॅलिटी, हे जे इम्पॉर्टंट टॉपिक आहे एन्व्हायरमेंट मधले ते करायचे किती दिवसामध्ये, 5 दिवसामध्ये.
उरलेल्या पुढच्या 5-10 दिवसांमध्ये इंडियन इकॉनॉमी करायचं आहे. कारण 10 दिवस देण्याचं रिझन असं आहे की इंडियन इकॉनॉमी हा युनिट खूप वास्ट आहे. ठीक आहे, त्याला इंटिग्रेट म्हणजे सध्याच्या करंट सिच्युएशन साठी सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये अभ्यास करायचा असतो इंडियन इकॉनॉमी मध्ये. त्यामुळे 66 ते 75 दिवस 10 दिवस तिथे तुम्हाला इंडियन इकॉनॉमी स्टडी करायचं आहे. उरलेल्या 76 ते 80 दिवसांमध्ये PYQs आणि क्विक रिव्हिजन ऑफ युनिट 9 to 10 सेल्फ नेट्स जे काढलेले आहेत त्याचे 9 ते 10 युनिट मध्ये म्हणजे 2 युनिटचं रिव्हिजन करायचं आहे तुम्हाला. किती दिवसांमध्ये? 4 दिवसांमध्ये. नाही 5. 76, 77, 78, 79, 80. ठीक आहे, 5 दिवस खूप होतात रिव्हिजन करण्यासाठी. 5 दिवसामध्ये तुम्ही एक युनिट संपवताय तर रिव्हिजन 2 युनिटची एकदा होऊ शकते. ठीक आहे, ते प्लॅनिंग तुम्ही तीन फेज मध्ये तुम्ही तुमचा सिलेबस कव्हर केला. चौथ्या फेज मध्ये तुम्हाला काय करायचं आहे? चौथ्या फेज मध्ये तुमच्या हातामध्ये राहतात 10 दिवस. ठीक आहे, 81 to 90 फायनल रिव्हिजन आणि मॉक टेस्ट तुम्हाला ह्या उरलेल्या शेवटच्या दिवसांमध्ये करायचं आहे. ज्यामध्ये डे 81 to 85 5 दिवसांमध्ये फर्स्ट रिव्हिजन करायचं आहे. मायक्रो मॅक्रो स्टॅटिस्टिक्स मॅथ्स इकॉनॉमेट्रीज डेव्हलपमेंट अँड ट्रेडच्या थेरीज आहेत, ग्रोथ मॉडेल्स आहेत, ते सगळं इथे तुम्हाला करायचं आहे रिव्हिजन. पहिल्या 5 दिवसांमध्ये ह्याची रिव्हिजन करायची आहे. त्याच्यानंतर पुढच्या 5 दिवसांमध्ये 86, 87, 88 3 दिवसांमध्ये तुम्हाला पुढच्या सेकंड रिव्हिजन करायचं आहे, ज्याच्यामध्ये इंडियन इकॉनॉमी, बँकिंग, फिस्कल पॉलिसी अपडेट्स, फिस्कल पॉलिसीचे अपडेट्स याच्यावरती तुम्हाला रिव्हिजन करायचं आहे, अभ्यास करायचा आहे. आणि उरलेल्या 2 दिवसांमध्ये फुल मॉक टेस्ट द्यायचे पेपर 2 च्या सगळ्या. ठीक आहे, जितक्या देता येतील तितक्या. तुम्ही काय करा, सॉल्व्ह करा, टाइम लावा, सॉल्व्ह करा. त्याच्यानंतर किती मिस्टेक झाल्या, किती चुकले, किती बरोबर आलं हे चेक करा. आणि जे तुम्हाला ज्या टॉपिक मध्ये कमी मार्क्स मिळालेत किंवा जिथे तुम्ही चुकलात त्या टॉपिकला परत थोडंसं वीक एरियाजला तुम्हाला स्ट्रॉंग करण्यासाठी मग रिव्हिजन करावी लागेल. ठीक आहे, याच्या व्यतिरिक्त आणखीन तुम्हाला काय करायचं आहे, म्हणजे हे सिलेबस डे वाईज प्लॅनिंग मी तुम्हाला दिलेलं आहे 90 डेजचा. हवं असेल तर मी तुम्हाला PDF शेअर करेन. अदरवाईज तुम्ही तुमच्या हिशोबाने याच्यामध्ये टॉपिक ऍड करा, पण 90 डेजचं प्लॅनिंग तुम्ही अशा पद्धतीने करू शकता, फेज वाईज, युनिट वाईज. ठीक आहे, याच्या व्यतिरिक्त दर रविवारी एक मिनी मॉक टेस्ट सॉल्व्ह करा, म्हणजे 20 क्वेश्चन्स असतील, 10 क्वेश्चन्स असतील, 15 क्वेश्चन असतील, सॉल्व्ह करा. ठीक आहे, कन्सेप्ट क्लॅरिटी, स्मॉल नोट्स आणि डायग्राम वापरून तुम्ही लिहा. मी जसं म्हटलं की नोट्स काढणं, सेल्फ नोट्स इम्पॉर्टंट आहे. त्या सेल्फ नोट्स तुम्हाला अशा कामाला येतील रिव्हिजन करण्यासाठी. ठीक आहे, PYQचा अभ्यास करा, जास्तीत जास्त सराव करा PYQचा, बिकॉज मी तुम्हाला सांगते की PYQs वरती डिपेंडेंट नेक्स्ट पेपर येतो आणि त्यामुळे जास्तीत जास्त PYQचा सराव करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर शेवटचं करंट अफेअर्स वरती भर तुम्हाला द्यायचा आहे. इकॉनॉमिक्स रिलेटेड जे काही तुमच्याकडे करंट इन्फॉर्मेशन येते, RBI चे रिपोर्ट्स असतील, बजेट्स असतील, इकॉनॉमिक सर्वेचा अभ्यास असेल, हे सगळं तुम्हाला करायचं आहे, कारण त्याच्याशी रिलेट करून तुम्हाला क्वेश्चन्स एक्झाम मध्ये विचारले जातात. ठीक आहे, सो इथे मी पूर्ण 90 डेजचं प्लॅनिंग तुम्हाला तुमच्या हातामध्ये रेडीमेड करून दिलेलं आहे. तुम्हाला जस्ट ते फॉलो करायचं आहे आणि या एक्झाम मध्ये यश मिळवायचं आहे. ठीक आहे, याच्या व्यतिरिक्त आणखीन तुम्हाला काही डाऊट असेल किंवा प्लॅनिंग मध्ये थोडाफार चेंजेस करायचं असेल किंवा तुम्हाला असं वाटत असेल की हे मला सूट होत नाही आणि मला थोडंसं गायडन्स हवं आहे, तर डेफिनेटली आय विल हेल्प. मला फक्त कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करा यू नीड अ हेल्प. तर किंवा जो मी सुरुवातीला नंबर तुम्हाला सांगितला त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही माझी हेल्प घेऊ शकता. ओके, so thank you everyone, have a good day and all the very best for the preparation.